नेवासा तालुक्याच्या धरणग्रस्तांची धग, आमदार विठ्ठलराव लंगे यांनी आता निर्णय घ्यावा, दिगंबर आवारे यांचे थेट आवाहन। जायकवाडी धरणग्रस्तांचा प्रश्न गेली 4 दशके प्रलंबित आहे। जमीन वाटप झाल्याचे कागदावर दिसते, पण प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही। 1980 साली माझ्या आजोबांना जमीन मिळाली, पण आज 40 वर्षांनीही आम्ही तिच्या ताब्यापासून वंचित आहोत। हा केवळ अन्याय नव्हे, तर शासकीय दुर्लक्षाचा कडवा नमुना आहे। एकूण 5056 धरणग्रस्तांपैकी 3820 जणांना जमीन मिळाली, तर उरलेले 1236 जण अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। अनेकांनी चलन भरूनही जमीन मिळालेली नाही। दिलेल्या नोकरीसाठीची प्रमाणपत्रे निष्फळ ठरली असून अशा लाभार्थ्यांना 50 लाखांचे अनुदान द्यावे, अशी आमची ठाम मागणी आहे। 13 मार्च 2024 रोजी विविध नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आश्वासने दिली गेली। 8 एप्रिलला प्रधान सचिवांना निवेदन दिले, मात्र तहसीलदारांनी 4 जून 2019 रोजीच्या GR नंतरही 15 दिवसात कार्यवाही न करता आजतागायत दुर्लक्षच केले आहे। या संपूर्ण मुद्द्यावर आमदार विठ्ठलराव लंगे यांची भूमिका महत्त्वाची ठरते। नेवासा तालुक्यातून आता एकच आवाज उठतो आहे, आमदार साहेब, कृती करा। धरणग्रस्तांचे आयुष्य रेंगाळले आहे। पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घ्यावा, ही वेळेची गरज आहे। आम्ही आता शांत बसणार नाही, आमचा लढा निर्णायक असेल। आमदार विठ्ठलराव लंगे यांनी या लढ्याचे नेतृत्व घ्यावे, हीच धरणग्रस्तांची मागणी आहे। दिगंबर आवारे। विठ्ठलराव लंगे पाटील, तुम्हाला माझं धरणग्रस्ताच्या वतीने आव्हान आहे की तात्काळ मंत्रालयात बैठक लावून धरणग्रस्ताचे 60 वर्षापासून असलेले प्रश्न घराघरात पडले आहे, याला कोण न्याय देणार? तरी आपण तात्काळ निर्णय घ्यावा। आपल्याला ही संधी चालून आलेली आहे, तरी धरणग्रस्ताला ज्या आमदारला निवडून दिलं, पण त्यांनी धरणग्रस्त काम केलं नाही म्हणून ते पडले। 2019ला शंकरराव गडातला निवडून दिलं, त्यांनी झालं, त्यांना धरणग्रस्त साथ दिली, पण त्यांना निवडून देऊन काम नाही केल्यामुळे तुम्हाला साथ दिलेली आहे। पण तुम्ही आता रेंगाळत प्रश्न ठेवू नका, निर्णय घ्यावा असं मी सर्व धरणग्रस्ताच्या वतीने हात जोडून आवाहन करीत आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।